चंद्रपुरात निवडणुकीआधी निर्माण झालेली पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी भाजपनं नामी शक्कल लढवल्याचं पाहायला मिळालं। सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार या दोन नेत्यांच्या संघर्षाचा फटका ऐन निवडणुकीत पक्षाला बसू नये यासाठी भाजपनं प्रत्येकाला मानाचं पान देण्याचा प्रयत्न केला। चंद्रपूर बाबतीतील भाजपची दोन पत्र दिवसभर चर्चेत राहिली। सकाळच्या एका पत्रानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या आदेशानं किशोर जोरगेवारांना निवडणूक प्रमुख पदावरून हटवलं गेलं, तर माजी खासदार चैनसुख संचेती यांनी चंद्रपूर शहरासाठी निवडणूक प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली। सुधीर मुनगंटीवारांनी पक्ष नेतृत्वाची मुंबईत भेट घेतल्यानंतर चंद्रपुरात या घडामोडी घडल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। मुनगंटीवारांची नाराजी दूर करण्यासाठी हे बदल झाल्याची चर्चा होत असतानाच दुपारच्या दरम्यान एक नवं पत्र आलं। त्यानुसार किशोर जोरगेवारांची पुन्हा एकदा चंद्रपूर निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाली, तर चैनसुख संचेती निवडणूक निरीक्षक आणि अशोक नेते निवडणूक प्रभारी म्हणून नेमले गेले। तर चंद्रपुरातल्या सर्व निवडणुका सुधीर मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनात पार पडणार असल्याचं स्पष्ट केलं गेलं। पण नाराजांना शांत करण्याचा भाजपचा हा पत्र प्रपंच पॅटर्न चांगलाच चर्चेत राहिला। मी नाराज कधीच नव्हतो, हा पक्ष माझा आहे, नाराज कसा राहील? हे घर हा पक्ष मोठं करण्यामध्ये आम्ही रक्त आटवलंय, आम्ही कसं नाराज राहू? फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर आपलं असा दावा करू नये एवढीच भावना आहे। तर अगोदर चंद्रपूरमध्ये ज्यांना प्रमुख म्हटलं होतं ते मला वाटतं की घुग्गुस नगर परिषदच्या दृष्टीने म्हणतात। त्यांच्याबद्दल आमच्यापर्यंत अशी माहिती होती की ते चंद्रपूर महापालिका आणि निवडणुकीचे प्रभारी होते। आमच्यापर्यंत ती माहिती नव्हती। निवडणुका जिंकणे हे बाय प्रोडक्ट असेल तर त्यासाठी जर कुठं आपल्याला दोष वाटलाच तर तो चर्चेतून संवादातून लक्षात आणून द्यायचं, तो दुरुस्त होतो। आता ही शक्यता तुम्ही म्हटलं वाद आमच्यातला, मी तरी असं म्हणत नाही की आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद आहे, कारण की माननीय मुनगंटीवारजी हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहे आणि असं होऊ नये जर तसा पक्ष विचारत असेल हे काही योग्य नाही। तुला ना मला घाल कुत्र्याला व्हायला जो विषय असतो हे काही योग्य नाही। देवेंद्रजी आणि सर्व पक्षाचं मला या ठिकाणी प्रेमच आहे, त्याच्यामुळे काही असं नाराज असण्याचं काही कारण नाही। फक्त ही जी माध्यमातून ज्या बातम्या येत आहे त्याच्याविषयी वाटतं की त्याच्याविषयी मला जर अगोदर कळलं तर ते जास्त चांगलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।